नमस्कार मंडळी, आज आपण भरलेली ढोबळी मिरची कशी बनवायची ते बघूया। त्यासाठी आधी आपण साहित्य बघून घेऊ। ढोबळी मिरची, कांदा, लसूण, टमाटर, हरभरा डाळ 2 चमचे, शेंगदाणे 2 चमचे, थोडं खोबरं, धने 2 चमचे। प्रथम आपण सर्व साहित्य एक एक करून भाजून घेऊ। आधी चना डाळ भाजून घेऊ, त्यानंतर शेंगदाणे, खोबरं असं सर्व साहित्य छान खरपूस भाजून घेऊ। धने शेवटी घालायचे, नाहीतर धने लवकर जळतात। त्यानंतर कांदा तेल घालून भाजून घेऊ। त्यानंतर सर्व साहित्य मिक्सरमध्ये घालून बारीक करून घेऊ व त्यामध्येच कांदा व लसूण देखील बारीक करून घेऊ। आधी सर्व साहित्य बारीक करून घ्यायचे व त्यानंतर त्यामध्ये कांदा व लसूण घालायचा। हरभरा डाळ घातल्याने ग्रेव्ही छान होते व भाजीलाही छान चव येते। त्यानंतर वाटणामध्ये हळद, मसाला, लाल तिखट, चवीनुसार मीठ घालून छान मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मिरच्या कापून घेऊ, त्यातील बिया काढून घेऊ व त्यामध्ये सारण भरून घेऊ। टमाटर कापून मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। त्यानंतर मिरच्यांमध्ये व्यवस्थित सारण भरून घेऊ। त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून घेऊ व त्यामध्ये जिरं व मोहरी घालून घेऊ। जिरं मोहरी छान झाल्यानंतर त्यामध्ये उरलेलं वाटण घालून घेऊ। वाटण छान तेल सुटेपर्यंत भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये टमाटरची प्युरी घालून घेऊ।
यामध्ये सारण भरलेल्या मिरच्या घालून घेऊ व पाणी टाकून मिरच्या छान मंद आचेवर शिजवून घेऊ। पाणी तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी किंवा जास्त करू शकता। मिरच्या छान शिजलेल्या आहेत, यावर कोथिंबीर घालून आपण सर्व करू। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा।